मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. नमस्कार मित्रांनो. काल आपण चार्वाक म्हणजे काय या विषयावर चर्चा केली आणि फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी काही लोकांनी काही प्रश्न विचारले आहे. प्रश्न तसा एकच आहे आणि एकाने उत्तर दिलेलं आहे स्वतःच, म्हणजे मला समजावून सांगितलं आहे. थोडंसं ते जरा बसावी बा माझ्यावर यासाठी कदाचित एक विधान केलंय. त्याची आपण चर्चा हरकत नाही करायला, कारण आपल्या मंचावर कोणी आलं की त्याचं स्वागत आपण करीत असतो. तर पहिला जो प्रश्न आहे तो हा आहे की महायान पंथ आणि हिंदू धर्म यांचा काय संबंध आहे आणि महायान पंथातून हिंदू धर्म निर्माण झाला हे बरोबर खरं आहे काय. आणि दुसरं एक एका श्रोत्याने एक माहिती मला दिली आहे, त्या माहितीबद्दल थोडस स्पष्टीकरण देतो. माहिती अशी दिली आहे की ब्राह्मी लिपी ही संस्कृत लिपीच्या आधी होती, असं एक वाक्य आलंय. संस्कृत ही लिपी नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संस्कृत ही भाषा आहे आणि संस्कृत बोलणारे लोक मोठ्या प्रमाणात नव्हते, हे एक वास्तव आहे. वैदिकांच्या एकंदर व्यवहारामध्ये ज्या संस्कृतचा वापर होतो त्यातल्या त्यात ऋग्वेदामध्ये जी संस्कृत म्हणून लोक म्हणतात ती संस्कृत नाही आहे. ती अवेस्ता या पारशी भाषेशी थोडी जवळीक साधणारी, की तिच्या आणि भारतातल्या काही बोलींमधून किंवा प्राकृत बोलीमधून निर्माण झालेली ती एक स्वतंत्र भाषा आहे, म्हणून तिला छांदस असं नाव दिलं गेलं अभ्यासकांनी. छंदोबद्ध आहे म्हणून छांदस. संस्कृत शब्द यासाठी वापरत नाही की संस्कृत शब्दाचा अर्थ होतो संस्कार केलेली, आणि संस्कार केली म्हणजे कोणत्या तरी आधीच्या भाषेवरती संस्कार केलेली असावी. म्हणून अभ्यासकांचा असा एक निष्कर्ष आहे की ज्या प्राकृत भाषा होत्या भारतामध्ये त्यांच्यामधून ती विकसित झालेली कृत्रिम भाषा आहे, म्हणजे बोली भाषा नाही आहे. आणि ज्या काळात ती बोलली जात होती ती फक्त राजा आणि प्रधान यांच्यात जो संवाद होत होता त्याच संवादासाठी ती वापरली जात होती, म्हणजे ती कोड लँग्वेज सारखी होती. राणीला सुद्धा ती बोलण्याचा अधिकार नव्हता आणि स्त्रियांना तर इतर स्त्रियांना नव्हता. जे पुरुष होते, वीट चेट विदूषक ही नावं येतात, या प्रकारची जी माणसं होती, जी निरोप देणारी किंवा चर्चा करणारी किंवा विनोद करणारी, रंजन करणारी, या माणसांना सुद्धा, या पुरुषांना सुद्धा संस्कृत बोलण्याचा अधिकार नव्हता. ते आपापल्या बोली भाषेत बोलत होते. म्हणून कालिदासाच्या नाटकामध्ये, बऱ्याच नाटकामध्ये संस्कृत बोलणारे लोक दोनच आढळतात, राजा आणि प्रधान. आणि इतर लोक बोलतात त्यांच्या त्यांच्या प्राकृत बोलींमध्ये. त्यामुळे आपल्याला त्या काळातल्या प्राकृत बोलींचा परिचय झालेला आहे, हा एक भाग. दुसरा भाग, सम्राट अशोकाने जे शिलालेख पुरवले पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेरही त्यांचे शिलालेख आढळतात. तर त्या शिलालेखामध्ये जी प्राकृत लिपी आहे, प्राकृत भाषा आहे, ती पाली आहे. आणि ती पाली त्या त्या भागात जशी बोलली जात होती त्या त्या प्रकारच्या त्या बोलीमध्ये तिचं लिप्यांतर झालेलं आहे. लिपी वापरली आहे ब्राह्मी लिपी. आता इथे संस्कृत भाषा नाही आहे. संस्कृत भाषा फक्त विशिष्ट वर्गासाठी आहे. आणि जी नाटकं संस्कृतमध्ये लिहिली गेली त्यामध्ये सुद्धा संस्कृत भाषा बोलणारा एक वर्ग होता. त्यात पुरोहित होता आणि राजा होता, इतरांना तो अधिकार नव्हता. तेव्हा संस्कृत भाषा लिप्यांतर तिचं झालं, लिपीमध्ये तिचं रूपांतर खूप उशिरा झालं. तो काळ ज्यांनी, ज्या वाचकांनी किंवा ज्या श्रोत्यांनी काळ दिला आहे तो 9वं शतक दिला आहे. तर त्या 9व्या शतकाबद्दल आणि त्याच्या आधी संस्कृत लिपी नव्हतीच काय याबद्दल थोडी माहिती देतो आणि पुढे जातो. तर आपल्याला माहित आहे की बुद्ध चरित्र पहिल्यांदा जे लिहिलं गेलं ते अश्वघोषाने लिहिलं आणि ती संस्कृत भाषेत लिहिलं. ते पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात, प्रामुख्याने दुसऱ्या शतकात अश्वघोष होऊन गेला सम्राट कनिष्काच्या काळात. तर दुसऱ्या शतकात जे बुद्ध चरित्र लिहिलं गेलं अश्वघोषादी, ते संस्कृत भाषेमध्ये
लिहिलं. याचा अर्थ दुसऱ्या शतकामध्ये संस्कृत भाषा ही लिहिली जात होती. आता लिपी कोणती होती हा आणखी एक प्रश्न आहे. आणि मग ती भाषा होती नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण अश्वघोषाचा हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. आणि त्यांनी जो वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला तोही संस्कृत भाषेत आहे. आणि इसवी पूर्व पहिल्या शतकामध्ये सद्धर्म पुंडलिक नावाचा जो ग्रंथ लिहिला गेला तो सुद्धा संस्कृत भाषेमध्ये आहे. याचा अर्थ असा होतो की संस्कृत भाषेतले ग्रंथ ही 2000 वर्षापासून लिहिले जात होते. तर 9वं शतक ही जी माहिती आहे ती चुकीची आहे. ज्यांनी कोणी ती दिली असेल त्याला थोडंसं विचारून पहा. माझी जबाबदारी ती नाही आहे, कारण ज्यांनी मला सुचवलाय, प्रश्न नाही विचारला, सुचवलाय म्हणजे आदेश दिलाय तर तुम्ही अशा तऱ्हेने माहिती देऊ नका असं त्यांना सुचवायचं. म्हणजे गर्भित धमकी आहे. पण ज्यांनी दिली त्यांनी आपलं ज्ञान थोडंसं अपडेट करून घ्यावं एवढीच विनंती करतो, सूचना करतो. धमकी देण्याचा माझा अधिकार नाही, माझा जो स्वभाव नाही. आता दुसरा प्रश्न विचारलाय की जो महायान पंथ आहे त्याच्यातून हिंदू धर्म निर्माण झाला असं म्हटलं जातं. आता हिंदू धर्म आणि हिंदू शब्द याबद्दल थोडं स्पष्टीकरण देणे यासाठी आवश्यक आहे. तर हिंदू हा जो शब्द आहे तर इसवी पूर्व 5व्या शतकामध्ये जो दरायस सेकंडचा शिलालेख आपला ताम्रपट आहे, ताम्रपट नाही सुवर्णपट, ताम्रपट शब्द बोलण्याची आपली सवय आहे, कारण तांब्याच्या पत्र्यावर जे दानपत्र लिहिली जात असतात त्यांना ताम्रपट म्हणतात. पण हा जो सोन्याच्या पत्र्यावर लिहिलेला सुवर्णपट आहे तो पर्सेपोलिस हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी राज्याभिषेक आणि त्यानंतर जे काही विधी, विशेषतः नववर्ष नवरोज नावाचा जो पारशी लोकांचा दिवस आहे, आपल्याकडे जसा गुढीपाडवा असतो तसा, तर तो साजरा करण्याकरता पर्सेपोलिस या शहरात लोक जमत असत. इतर देशातले लोक सुद्धा येत असत. त्यांची सुद्धा शिल्प त्या ठिकाणी आढळली आहे. म्हणजे भारतातलेही आपल्या भारतीय प्रतिनिधींनी काय लिहून दिलं त्याची शिल्प आहे. तर त्या ठिकाणी जे खोदकाम झालं, उत्खनन झालं, त्यात हा सुवर्णपट सापडला. आणि हा सुवर्णपट सध्या तेहरान हे जी इराणची राजधानी आहे तिथल्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. आणि गेल्या वर्षी मी तो पाहला, माझ्यासोबत एक मित्र होते त्यांनी तो वाचला. आता आपण सुद्धा वाचू शकतो, कारण इंटरनेटवर तो उपलब्ध आहे. आणि जे इराणी लोकांनी ज्या काही वेबसाईट तयार केल्या त्याच्यामध्ये त्याचा फोटो सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द आहे. आणि हिंदुत्व शब्द यासाठी वापरला गेला की त्याचे जे वडील होते दरायस फर्स्ट अकेमेडियन साम्राज्याचे प्रमुख होते ते. तर त्यांचं जे साम्राज्य आहे ते अहुरमझदाच्या कृपेने कुठपर्यंत पसरलं होतं, तर आजचा जो अफगाणिस्तान आहे तिथपर्यंत पर्शिया होता असं त्यातून दिसतं त्या सुवर्णपटातून. आणि दुसरी गोष्ट जो फरदौसी आहे ज्यांनी शहानामा नावाचा ग्रंथ लिहिला त्या सुद्धा अफगाणिस्तान पर्यंत पर्शियाचा भाग होता. म्हणजे पर्शिया साम्राज्य हे अफगाणिस्तान पर्यंत होतं. आणि तिथे मग पुढे आपण गेलो तर काश्मीरचा भाग लागतो, आज ज्याला आपण काश्मीर म्हणतो. तर तिथे सिंधू नदी आहे. त्या सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणजे काश्मीर मधले लोक असं त्यांना सुचवायचं आहे. तर तिथपर्यंत ते साम्राज्य होतं आणि अहुरमझदाच्या कृपेने ते टिकलं वगैरे वगैरे. तो सगळा मजकूर त्याचा उल्लेख यापूर्वी अनेकदा आलेला आहे. तर पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, कारण लोक हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात. तर दुसरा जो महत्वाचा जो उल्लेख आहे, आता हा जो इसवी सन पूर्व 5वं शतक जे आहे तो भगवान गौतम बुद्धाचा काळ आहे. इसवी सन पूर्व 563, इसवी सन पूर्व 483 हा काळ बुद्धाचा काळ बहुतांश लोकांनी मान्य केला आहे. काही लोकांचं वेगळं मत आहे, पण आपण हे 5वं शतक जे म्हणतो इसवी सनापूर्व म्हणजे आतापासून 2500 वर्षापूर्वी हिंदू हा शब्द आपल्याला पर्शियन ह्या सुवर्णपटात आढळतो. म्हणजे या शब्दाचा इतिहास आपल्याला एवढा जुना आहे, 2500 वर्षापूर्वीचा आहे. त्यानंतर जे 8व्या शतकात मेरुतंत्र नावाचा जो शैव संप्रदायाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हिंदू धर्म या अर्थाने म्हणजे या अर्थाने हिंदू शब्द आलेला आहे, म्हणजे 8व्या शतकात आलेला आहे. नंतर मग 11व्या शतकाच्या पूर्वार्धात इसवी सन 1030 मध्ये अल्बेरुनीचा जो किताबुलिंद हा ग्रंथ आहे आणि त्याला अल्बेरुनीचा भारत या नावाने साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे. म्हणजे आपल्याला तो मिळू शकतो, इंटरनेटवर सुद्धा फ्री मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये जो हिंदू शब्द आलाय तो सुद्धा सिंधू नदीच्या पलीकडले लोक या अर्थानेच आलेला आहे, धर्म या अर्थाने आला नाही. पण ज्या अर्थी तो मेरुतंत्र या ग्रंथात आहे ते 8व्या शतकातला आहे, याचा अर्थ धर्म म्हणून हिंदू शब्द त्या काळात लोक वापरत असावेत. आता महायान पंथ जो आहे, ज्या महायान पंथाचा उगम आहे, तर त्या उगमाचं जे कारण सांगितलं जातं ते म्हणजे सम्राट अशोकाने जी तिसरी धम्मसंगीती घेतली
त्या धम्मसंगीतीनंतर मग हिनयान पंथाचा एक भाग वेगळा झाला आणि त्यांच्यात दुमत झालं असेल कोणत्या कारणाने. आणि सम्राट अशोकाने महाधम्मरक्षित याला जे महाराष्ट्रात पाठवलं होतं, महावंश आणि दीपवंश हे जे दोन ग्रंथ इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातले आहेत. तर त्या ग्रंथामध्ये म्हणजे आतापासून साधारणतः 1800-1900 वर्षापूर्वीचे हे ग्रंथ आहेत. श्रीलंकेत ते सापडले आहेत. सिंहली भाषेत ते लिहिले आहेत. पाली प्राकृत त्या ठिकाणी वापरली आहेत बऱ्याच ठिकाणी. तर अशा या ग्रंथामध्ये सुद्धा सम्राट अशोकांनी महाधम्मरक्षिताला महाराष्ट्रात पाठवल्याचा उल्लेख आहे. मी महाराष्ट्राचा उल्लेख इतका जुना आहे, 1800-1900 वर्षापूर्वीचा. आणि सम्राट अशोकाने जी माणसं पाठवली प्रचाराकरता, नंतरच्या काळात मग आपण पाहतो संघमित्रा आणि महेंद्र हे सुद्धा श्रीलंकेत गेले आणि तिथे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि ते परत आले नाही. त्या दोघांची स्तूप मला पाहता आले श्रीलंकेत गेल्यावर. त्याचा मला आनंद झाला की महेंद्रसाठी उभारलेला जो स्तूप आहे अनुराधापुरामध्ये आणि त्याच परिसरात संघमित्रेचाही स्तूप आहे. अनुराधापूर हे गाव महत्वाचं आहे श्रीलंकेच्या इतिहासात. त्या सिंहल द्वीपाच्या इतिहासात त्या ठिकाणी बोधिवृक्ष आहे आणि त्यामुळे भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा नंतर बोधिवृक्षाच्या ज्या डहाळ्या किंवा रोपं आणली गेली त्या श्रीलंकेमध्ये लावली गेली. तर म्हणून हे गाव महत्वाचं आहे. तर याचा काळ जो आहे तो महावंश आणि दीपवंश. आता हे सगळं वर्ष मी यासाठी सांगतो आहे की महायान पंथ निर्माण झाला हा या तिसऱ्या धम्मसंगीतीनंतर. सद्धर्म पुंडरीक हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्याचा उगम सांगितला जातो. या ग्रंथाचा जो काळ आहे अभ्यासकांनी ठरवला इसवी सनापूर्व पहिलं शतक ते इसवी सनानंतरचं पहिलं शतक, या 200 वर्षाच्या कालावधीत तो निर्माण झाला. आणि दुसरं शतक जे आहे इसवी सनाचं त्यामध्ये महायान पंथाची स्थापना अधिकृतरित्या कोणी केली? ही अश्वघोषाने केली, म्हणजे आतापासून 1800 वर्षापूर्वी. आता हा कालखंड आपण लक्षात घ्यावा. 6व्या शतकामध्ये काही शिल्प तयार झाली. त्याच्यामध्ये आपल्याला शिव आणि विष्णूची शिल्प आढळतात. 5वं शतक जे आहे इसवी सनाचं ते विष्णू ह्या दैवताच्या प्रस्थापनेचं म्हणजे गुप्त साम्राज्य जे अस्तित्वात आलं मगधमध्ये आणि त्यामुळे मग मोठ्या प्रमाणात विष्णूच्या मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. विष्णू हे महत्वाचं दैवत आहे हिंदू धर्मामध्ये, म्हणून हा काळ मी सांगतो. आणि विष्णूचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आढळतो. ऋग्वेदाचा काळ हा इसवी सनापूर्व 1500 वर्ष आहे. इसवी सनापूर्व 1500 म्हणजे आतापासून 3500 वर्ष. आता अनेकांनी मध्ये मध्ये बरेचदा कॉमेंट केलं आहे की हे तुम्ही कसं ठरवलं? हे मी नाही ठरवलं. मी एवढा विद्वान नाही आहे. माझा काही एवढा अभ्यास ऋग्वेदाचाही नाही आहे, संस्कृतचाही नाही आहे आणि अवेस्ताचा सुद्धा नाही. तर हे ज्यांनी ठरवलं त्यात महत्वाची नावं जी आहेत त्यातलं पहिलं नाव जे आहे ते मॅक्स मुलरचं आहे, ज्यांनी वेदाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या मॅक्स मुलरचे समकालीन असलेले एबी कीथ आणि ए मॅकडोनल्ड या लोकांनी वैदिक मायथॉलॉजी या ग्रंथाच्या निमित्त, दोघांची वैदिक मायथॉलॉजी नावाचे ग्रंथ आहेत इंग्लिशमध्ये. ते फ्री अवेलेबल आहे, आपण वाचू शकतो इंटरनेटवर, म्हणजे आपण पडताळणी करू शकतो. या दोघांनीही ऋग्वेदाचा काळ इसवी सनापूर्व 1500 ठरवला आहे. नंतर याचं मोठं नाव जे आहे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, जे अमरावती जिल्ह्यातले होते, महाराष्ट्रातले, भारतातले होते. त्यांना 1924 मध्ये लॉर्ड ऑक्सविथ नावाचा जो ग्रेट ब्रिटनचा प्रधानमंत्री होता, तर त्याच्या हस्ते डिलीट ही पदवी बॅरिस्टर डिलीट ही पदवी दिली गेली. आणि त्या डिलीटसाठी जो ग्रंथ त्यांनी सिद्ध केला होता तो 1923 ते 1925 या काळामध्ये. आता त्या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाली. 1926 मध्ये त्यांनी तो सबमिट केला. तो ग्रंथ नंतर त्या सरकारने, ब्रिटन सरकारने छापला. यांनी सुद्धा ऋग्वेदाचा काळ इसवी सनापूर्व 1500 हा निश्चित केला. ही मोठी नावं आहे. त्या मोठ्या नावाशी आपण स्पर्धा करू नये. आणि या लोकांनी हा काळ ठरवला. त्याला कारणं कोणकोणती आहेत? तर सगळ्यात महत्वाचं कारण ही वेदातली जी भाषा आहे ती आणि त्या वेदातले संदर्भ. आता आपले जे टिळक आहेत, लोकमान्य टिळक, यांनी आकाशातल्या तारकांच्या गतीनुसार किंवा त्यांच्या स्थितीनुसार, गती आणि स्थितीनुसार ऋग्वेदाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला ओरायन ह्या ग्रंथामध्ये. आणि आर्यांचं मूळ आर्क्टिक होम इन वेदास या ग्रंथामध्ये त्यांनी ठरवलं. आता हा जो काळ आहे ठरवण्याचा प्रकार म्हणजे आकाशातल्या तारकांच्या गती आणि स्थितीवरून तो काही वैज्ञानिक मानला गेला नाही. कारण या गतिस्थितीबद्दल नेमकं काही सांगता येत नाही. तर आपल्याकडे भाषा आहे आणि भाषा हे एक मोठं साधन आहे अभ्यासाचं आणि ग्रंथ हे सुद्धा साधन आहे. आता राहिला प्रश्न पुरातत्वीय पुराव्यांचा. तर पुरातत्वीय पुरावे वैदिकांचे मिळत नाही. कारण काय, त्यांनी स्वतःची अशी काही
संस्कृती निर्माण केली नाही. जी संस्कृती निर्माण झाली होती सिंधू संस्कृती, तिचाच वापर केला. त्या काळात मोठ्या प्रमाणात जी घरं तयार होत होती ती लाकडाची होत असत. आणि चैत्यगृहांचा उल्लेख येतो इसवी सनापूर्व 5व्या शतकात. चैत्यगृहाचा उल्लेख येतो. आणि मंदिर मंदिर देवालय हा निर्मितीचा काळ सुद्धा काही अभ्यासकांनी इसवी सनापूर्व 5व्या शतकात, म्हणजेच बुद्धाचा काळ आणि आतापासून 2500 वर्ष हा ठरवलाय. म्हणजे मंदिरं कशाची होती त्याची सुद्धा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ हा इसवी सनापूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकातला आहे. म्हणजे आपण ही सगळी चर्चा यासाठी काळासंबंधाने का करतोय की काळ लक्षात आला तर लक्षात येईल की मंदिर ही संस्था निर्माण व्हायच्या आधी अशा तऱ्हेचे काही प्रयत्न चैत्यगृहाच्या निमित्ताने झाले होते. आणि ती सगळी चैत्यगृह लाकडाची होती. अशा एका चैत्यगृहाचा आपल्याला पुरावा शोधायचा असेल, पाहायचा असेल, तर आजचं उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा या ठिकाणी तेर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्रिविक्रम मंदिर म्हणून सांगितलं जातं राष्ट्रकूटाच्या काळातलं 8व्या शतकातलं. तर ते आहे चैत्यगृहाचं एक मॉडेल. म्हणजे भारतातलं बहुतेक एकमेव मॉडेल असावं. पण बाकी मॉडेल जर आपल्याला पाहायचे असतील तर इसवी सनाच्या पूर्वी 230च्या काळात तयार झालेलं कारले लेणं, भाजे लेणं. तर या लेण्यामध्ये ज्या तऱ्हेची लाकूड आहे आणि त्या लाकडाचं कार्बन 14 डेटिंग झालाय त्याचा काळ निश्चित केला गेलाय. त्यामुळे इसवी सनापूर्व 230 हा सातवाहनांचा काळ हा मानला गेलाय. म्हणजे अशा तऱ्हेने देवालयाच्या निर्मितीची प्रक्रिया जी आहे, देवालय नंतर तयार झाले 5व्या 6व्या शतकानंतर. काही लोक 8वं शतक मानतात. आता हे सगळं मी यासाठी सांगतो आहे, ज्या हिंदू धर्माचा आपण उल्लेख करतो त्याचे उल्लेख कुठे कुठे आहेत ते आपण पाहिलं. त्यातल्या त्यात हिंदू धर्माची जी दैवत आहेत त्या दैवतांचा उल्लेख किती जुना आहे. इसवी सनापूर्व 1500 आतापासून 3500 वर्षापूर्वी विष्णूचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये, रुद्राचा उल्लेख आहे आणि शिव नावाच्या एका दैवताचा किंवा एका जमातीचा उल्लेख आहे. शूद्र नावाच्याही जमातीचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि शिव हा शब्द तसा तमिळ आहे आणि त्याचा अर्थ लाल असा होतो, लाल रंगाचा. रुद्राचा उल्लेख लाल रंगाचा असा येतो ऋग्वेदामध्ये, कारण तो रागीट वगैरे होता. तर विष्णू आणि शिव ही दोन दैवत जी आहेत त्याचे उल्लेख ऋग्वेदामध्ये अशा तऱ्हेने आढळतात. आणि थोडं मागे आपण गेलो तर इसवी सनापूर्व 3100 म्हणजे आतापासून साधारणतः 5000 वर्षापूर्वी किंवा 5000 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये पशुपतीची एक मुद्रा आढळली आहे. ती वादात सापडली आहे, कारण शिवाची आहे याबद्दल कोणी काही स्पष्ट म्हणत नसलं तर शिव या दैवताचं मूळ त्या ठिकाणी सापडतं. आणि त्याही आधी म्हणजे त्या मुद्रेच्या सोबत सोबत आणखी एक गोष्ट आढळली आहे सिंधू संस्कृतीमध्ये, लिंग पूजेचे अवशेष सापडले आहे आणि त्यात योनी पूजेचे अवशेष सापडलेले आहेत. तर योनी आणि लिंग पूजा त्या काळात होती आणि त्याचा तिरस्कार आणि उल्लेख ऋग्वेदात झालेला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने ऋग्वेद आणि शिष्णदेव हा असा उल्लेख आहे. आणि त्याबद्दल एक मोठा ग्रंथ आहे, आपण वाचावा तो मिळाला तर, ऍडव्होकेट प्रल्हाद देशमुखांचा सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती. म्हणजे त्यांनी हिंदू संस्कृती हा शब्द वापरला. तर तो इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलाय, तो उपलब्ध नाही. 1962च्या दरम्यान हा ग्रंथ प्रकाशित झाला. प्राज्ञ पाठशाळा या वाईच्या संस्थेने प्रकाशित केला, लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या प्रयत्नाने केला. आता ही ऐतिहासिक माहिती यासाठी सांगतोय की हिंदू शब्दाचा उल्लेख जुन्यात जुना आपल्याला आढळतो तो 2500 वर्षापूर्वी बुद्ध काळामध्येच आढळतो. कारण हा जो शिलालेख सुवर्णपट आहे तो बुद्ध काळातला आहे. आता महायान पंथ निर्माण झाला इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये. आणि ज्या धर्माशी किंवा दैवताशी संबंध जोडला जातो महायान पंथाचा, तो वज्रयान पंथाशी जोडला जातो. कारण महायान पंथ विघटित झाला 6व्या 7व्या शतकानंतर आणि 8व्या शतकात वज्रयान हा पंथ तयार झाला. आणि ह्या वज्रयान पंथाचं पुन्हा विघटन झालं, त्यातून आणखी सहजयान, मंत्रयान हे आणखी पंथ तयार झाले. तर ही जी घटना घडली ती 8व्या शतकात. 8वं शतक आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे एकंदर अभ्यासाच्या दृष्टीने, कारण या 8व्या शतकामध्ये मेरुतंत्र या ग्रंथामध्ये हिंदू धर्म असा उल्लेख स्पष्ट आहे. आता महायान पंथ त्याचं जे वज्रयान शाखा आहे ही 8व्या शतकात झाली. याचा अर्थ असा होतो की हिंदू धर्मातले बरेच देव हे वज्रयान पंथातल्या लोकांनी स्वीकारले. तर हे देव कोणकोणते, ही दैवता कोणकोणती होती, तर विष्णू आणि शिव ही प्रमुख होती. कारण अवलोकितेश्वर हे जे दैवत आहे अतिशय लोकप्रिय आहे, भारतात आहे, भारताबाहेर आहे. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. अजिंठ्याच्या चित्रामध्ये प्रामुख्याने जो पद्मपाणी म्हणजे या बोधिसत्वाचा उल्लेख आढळतो तर अवलोकितेश्वरच आहे.
आणि त्याच्याबद्दल तिथलाही गाईड सांगतो, कारण मी साधारणतः 76 मध्ये ही लेडी पहिल्यांदा पाहिली. त्या गोष्टीला आता 50 वर्ष होत आहेत पुढल्या वर्षी. मी 50 वर्षापूर्वी पाहिली. तेव्हा गाईडनी अवलोकनेश्वर शब्द उच्चारल्याबरोबर मी म्हटलं होतं हे विष्णूचं रूप आहे. तर तोही पाहायला लागला माझ्याकडे. आमचे विद्यार्थी मित्र होते, ते म्हणाले बा तूच गाईड का होत नाही, कारण आम्हाला अभ्यास आला होतं ते बौद्ध धर्म, बौद्ध कला आणि बौद्ध कलेपासूनच भारताच्या मूर्तिकलेला प्रारंभ झाला असा इतिहास आम्हाला अभ्यास आला होता. तर अवलोकनेश्वर अशा तऱ्हेने पहिल्यांदा मी पाहिला 50 वर्षांपूर्वी. त्यानंतर मी नेपाळ, चीन, जपान या सगळ्या देशांमध्ये, अगदी ब्रह्मदेश, श्रीलंका, ज्या ज्या ठिकाणी आपण बौद्ध धर्म गेला त्या त्या ठिकाणी मलाया, मलेशिया, इंडोनेशिया, बाली, जावा, सुमात्रा या सगळ्या बेटांमध्ये जेव्हा बौद्ध धर्म पसरला तेव्हा अवलोकितेश्वराची मूर्ती त्या ठिकाणी पसरली आणि तिच्या निर्मितीबद्दल अभ्यासक म्हणतात शिवाच्या मूर्तीचं ते प्रतिरूप आहे. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हरिहर नावाची जी मूर्ती आहे, शिव आणि विष्णू यांच्या संमेलनाचं ते प्रतीक आहे, म्हणून हरिहर मूर्ती म्हणून अवलोकितेश्वराकडे पाहतात. हे सगळं अभ्यासकांचं मत आहे, माझं एकट्याचं मत नाही. मी फक्त तुमच्यापर्यंत हे आणलंय, हे वाढून ठेवलंय अभ्यासकांनी, संशोधकांनी. मी फक्त वाढप्याचं काम करतोय. तर माझी भूमिका एवढीच आहे, आपण हे लक्षात घ्यावं. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की महायान पंथातून हिंदू धर्म निर्माण झाला नाही आणि हिंदू धर्म आहे की नाही याबद्दलचे जे वाद अलीकडे झाले त्या वादाला सुरुवात केली दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्याला आता 100 वर्ष झाली आहे, 150 वर्ष झाली, 100 नाही, 150 वर्षापूर्वी महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती त्यांना म्हणतात, तर त्यांनी असं म्हटलं की हिंदू शब्दाचा अर्थ काळा डाग, चोर वगैरे वाईट वाईट अर्थ असल्यामुळे आपण त्या शब्दाचा त्याग करावा, असं एक शब्दकोशातल्या अर्थातून काढलेलं त्यांचं हे विधान आहे. आणि त्यांनी त्याच्याऐवजी मग आर्य हा शब्द वापरला. त्यांनी वैदिकांना सुद्धा आव्हानं दिली होती, ख्रिश्चनांना दिली, मुस्लिमांना दिली, सगळ्या प्रकारच्या धर्म आणि पंथांना त्यांनी आव्हानं दिली, त्यातल्या त्रुटी काढल्या आणि एक सुधारक म्हणून त्यांचं नाव पुढे आलं. सर्वांसाठी आर्य संस्कृती, वैदिक संस्कृती असा त्यांचा एकंदर हे होता, पावित्र्य होता. आणि त्याचं स्वागत महात्मा ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षापूर्वी केलं होतं. हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर हिंदू शब्द नाकारण्याचा जो आग्रह केला तो स्वामी विवेकानंदांनी. त्यांचा हिंदू धर्म हा जो शब्द आहे त्यात त्यांनी म्हटलंय की हिंदू शब्दाला तसा काही अर्थ राहिला नाही, कारण सिंधू संस्कृतीच्या सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक या अर्थाचा तो शब्द आहे. पण त्याला एक पर्यायी शब्द म्हणून देण्यात त्यांनी प्रयत्न केला, तो फार महत्वाचा आहे. वैदिक हा शब्द त्यांनी वापरला की वैदिक धर्म हा शब्द वापरावा किंवा वेदांतिक हा शब्द वापरावा. आता हे त्यांनी का केलं, कारण वेदाच्या नंतर म्हणजे जेव्हा वेदाचं संकलन वगैरे झालं त्यानंतर मग वेदातल्याच काही ऋचा किंवा तत्वज्ञानाच्या विरोधात जे लोक उभे राहिले, उपनिषदाचे लोक, उपनिषदातले ऋषी, यातले बहुतेक ऋषी जे होते उपनिषदातले ते मागास समजल्या गेलेल्या, नंतर ज्यांना मागास समजलं गेलं अशा वर्गातले होते, शूद्र वर्णातले होते. काही ब्राह्मण होते, नव्हते असं नाही, स्त्रियांचाही सहभाग त्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्याला औपनिषदिक धर्म म्हणतात. तर हा जो धर्म आहे औपनिषदिक धर्म हा तत्वज्ञानावर आधारित आहे आणि त्यातून पुढच्या हिंदू धर्माची बांधणी झाली. तरी सुद्धा स्वामी विवेकानंद म्हणतात की हिंदू हा शब्द वापरू नये, आपण वैदिक किंवा वेदांतिक हा शब्द वापरावा. आता हे दोन्ही शब्द जे आहेत ते काही स्वीकारले नाही, पण वैदिक या शब्दाचा आग्रह बरेच लोक आज करतात. गेल्या 8-10 वर्षांमध्ये फेसबुकवर आपण पाहिलं असेल तर जे जे आहे ते सगळं वैदिक आहे असं सांगण्याचा प्रयत्न फेसबुकचे जे लोक आहे, फेसबुक आहे किंवा व्हॉट्सअप आहे किंवा युट्यूब आहे, या सगळ्यांनी असा एक प्रयत्न मोठ्या ताकदीने केलेला आहे. आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून मग जे बौद्ध आहेत, आंबेडकर आहेत, त्यांनी असा प्रयत्न केला की तुम्हीच उपरे आहात, आमच्या महान पंथातून तुम्ही निर्माण झाले. तर हे जे भांडण आहे हे फार जुनं आहे, की आताचं नाही. पण या भांडणाचं आजचं स्वरूप कसं आहे, पूर्वी नळावर बायका भांडायच्या, त्या बायकांसारखं हे भांडण आहे. त्या भांडणाला असं वैचारिक आधार नाही, ऐतिहासिक संशोधनाचा आधार नाही, निवड ते भांडण आहे, तू तू मायमे सारखं ते भांडण आहे. त्याला कोणीही इतिहासाचा आधार घेतला नाही, पुरातात्विक आधार घेतलेला नाही आणि हट्ट मात्र खूप आहे. तर तशा हट्टाचा एक भाग म्हणून सध्या जो प्रकार चालू आहे त्याबद्दल अलीकडल्या 2 विद्वानांचा संदर्भ मी सांगतो. ते फार महत्वाची माणसं आहेत. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माबद्दल एक शब्द असा वापरला की हिंदू धर्म आपण शोधायला गेलो की त्यात धर्म नावाची गोष्ट सापडत नाही, तर जाती सापडतात. हा एक त्यांचा निष्कर्ष आहे. दुसरे एक विद्वान आहेत दादा धर्माधिकारी, जे महात्मा गांधींचे पट्टशिष्य होते.
विनोबांचे मित्र होते, फार जवळचे मित्र. तर त्यांनी असं सांगितलं की हिंदू धर्म हा किराणा दुकानासारखा आहे. मग तुम्ही किराणा दुकानात गेलात की तुम्हाला सर्व काही मिळतं, पण किराणा नावाची गोष्ट मिळत नाही. म्हणजे किराणा शॉप, किराणा स्टोअर हे शब्द आहेत खेड्यापाड्यात सगळीकडे वापरले जातात. आता अलीकडे प्रोव्हिजन्स वगैरे अनेक शब्द वापरायला लागले. आता मॉल आले, अनेक प्रकार आले, पण त्यात किराणा हा शब्द मात्र लोकांच्या मनात आहे. कुठे चालले ते किराणा घ्यायला चालले. आता तुम्ही दुकानात गेला, किराणा दुकानात, तर किराणा मागितला, तो पाहत राहतो तुमच्याकडे नेमकं तुम्हाला काय पाहिजे. गुळ पाहिजे, साखर पाहिजे, मीठ पाहिजे, की आणखी हळद पाहिजे, कुंकू पाहिजे, सर्व काही. पण किराणा नावाची गोष्ट तुम्ही मागितली तर मिळत नाही. त्या सगळ्या गोष्टींना किराणा म्हटलेला आहे. दादा धर्माधिकाऱ्यांची तक्रार हीच आहे की हिंदू धर्मात हिंदू धर्म नावाची गोष्ट मिळत नाही, तर त्यात अनेक पंथ मिळतात. म्हणजे हा पंथ मिळतात, हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो धार्मिक दृष्टिकोन आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती मिळतात असं जे म्हटलंय, ही तक्रारी आहे ती खरं म्हटलं त्यांची. त्यामागे एक सामाजिक दृष्टिकोन आहे. म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि धार्मिक दृष्टिकोन, ह्या दोन्ही दृष्टिकोनाचा थोडक्यात मी या ठिकाणी उल्लेख केला. आता अलीकडे जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागला त्यानुसार हिंदू हा धर्म नाही असं जरी म्हटलं गेलं असलं त्या निकालात, पण त्यात एक गोष्ट सांगितली आहे, हिंदू हा धर्म म्हणूनही अस्तित्वात आहे. जेव्हा तुम्ही हिंदू धर्म म्हणून मानता आणि निवडणुका लढता आणि धर्माच्या नावाने मतं मागता, तेव्हा ते अवैध ठरेल आणि ती निवडणूक रद्द होईल. पण संस्कृती म्हटलं तर काही तो आक्षेपार्ह भाग नाही. असा गोंधळ जो आहे, आणि तो गोंधळ आहे भारतीय समाजात यासाठी आहे कारण एकंदर भारतातली संस्कृती कोणती हा प्रश्न तुम्ही विचारला तर ती हिंदू संस्कृती किंवा हिंदुस्थानची संस्कृती. आपल्याकडले भारतातले बरेचसे वक्ते हिंदुस्थान शब्द वापरताना दिसतात, आणि भारताबाहेर आपण गेलात तर तुम्हाला इंडियन म्हणतात किंवा हिंदुस्थानी म्हणतात. भारतीय कोणी म्हणत नाही, कारण तो शब्द अजून रूढ झालेला नाही. तशा तऱ्हेने हिंदुस्थान किंवा इंडियन हे दोन्ही शब्द हिंदू संस्कृतीशी निगडित आहे, आणि त्या संस्कृतीमध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक भाषा समाविष्ट आहेत. तर हे वास्तव आहे. म्हणजे मी काही समर्थन करत नाही हिंदू शब्दाचं, पण एक वास्तव सांगतोय. आता राहिला प्रश्न हिंदू धर्म कसा आहे, तर तो मग अनेक पंथांचा आहे. त्या शैव आहेत, वैष्णव आहे, गाणपत्य आहे, अलीकडे लिंगायत आहे, नंतर नाथ पंथ आहे, वारकरी आहे, महानुभाव आहेत, असे खूप पंथ आहेत. या सगळ्या गोष्टी लोकांना तुम्ही विचारला तर ते सांगतील आम्ही हिंदू आहोत. तर हे सगळे काही महायान पंथातून निर्माण झाले नाही किंवा वज्रायन पंथातून निर्माण झाले नाही. उलट वज्रायन पंथाने ज्या देवता स्वीकारल्या त्या सगळ्या हिंदू संस्कृतीतल्या देवता आहेत. म्हणजे हिंदू संस्कृतीतल्या देवता आहेत. हिंदूचा उच्चार हिंदू असा केला तर त्या सिंधू संस्कृतीतल्या देवता आहे. त्याबद्दलचा अभ्यास आपापल्या परीने प्रत्येकाने केलाय, आणि त्या अभ्यासाच्या अंगाने आपण चर्चा करत असू तर ती चांगलीच आहे. पण केवळ आग्रह असेल तर मात्र तो चुकीचा आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आपण नंतरही मग या विषयावर अनेकदा चर्चा करीत राहू. पण एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही प्रश्न विचारतायत किंवा तक्रार करतायत किंवा धमक्या देतायत, दोन्ही तिन्ही चालेल. आपण तिघांचंही सहर्ष स्वागत करू, तिघांचंही. अशा प्रकारचा प्रतिसाद मिळणं हे जमेची बाजू आहे माझ्यासाठी आणि मराठी दर्शनच्या या आयोजकांसाठी. तर मराठी दर्शकांच्या सगळ्याच श्रोत्यांना, प्रेक्षकांना किंवा वाचकांना, काही वाचक सुद्धा आहे, कारण आता 3 माध्यमं आपण वापरतोय. दृश्य माध्यम असल्यामुळे मी दिसतो, तुम्ही दिसत नाही, हे खरं आहे. पण मी बोलतो, तुम्ही ऐकता, तेव्हा तुम्ही श्रोते सुद्धा आहात. आणि काही लोक प्रश्न विचारतात किंवा उत्तरे देतात परस्पर, तेव्हा तो वाचनाचा भाग आहे. म्हणजे वाचणे, पाहणे आणि ऐकणे या तीनही प्रक्रिया या माध्यमातून आपण करीत आहोत. आणि त्या निमित्तानं आपण आपल्याच पूर्वजांचा परिचय करून घेत आहोत. यात हट्ट आणि आग्रहाला काहीही स्थान नाही. सांप्रदायिक अभिनिवेश हा आंधळ्यासारखा असतो. त्या ज्या आंधळ्याचा उल्लेख चक्रधर स्वामींनी केलाय की 4 आंधळे हत्तीकडे गेले, हत्ती कसा आहे, हत्ती कसा आहे शोधायला लागले. ते आंधळेच होते. तेव्हा त्यांनी स्पर्शाने पाहिलं, त्यांच्या हाती सोंड आली. तेव्हा तो एक आंधळा, अरे हा तर सापासारखा आहे. हत्ती म्हणजे साप, कारण सापाचा स्पर्श केव्हा तरी त्याला झाला असेल. मग एका आंधळ्याच्या हाती कान आला, तर तो म्हणाला हा कान तर सुपासारखा आहे. म्हणजे हा कान असं त्याला माहित होतं कान आहे. तो म्हणे हत्ती सुपासारखा आहे. मग त्याचं जे पोट ज्या आंधळ्याला हाती लागलं, तर तो म्हणाला की हे तर भिंतीसारखं आहे. हत्ती कसा आहे, भिंतीसारखा आहे. मग एकाच्या हातात शेपूट आला, तो म्हणजे केरसुणीसारखा आहे. एकाच्या हातात त्याचा पाय आला, तर तो म्हणाला हा खांबासारखा आहे. तर प्रत्येकाने आपापल्या परीने जे हाताला जाणवलं ते डोळ्यांनी त्यांनी पाहिलंच नाही. म्हणजे जेव्हा डोळच त्या ठिकाणी आला, तो म्हणाला अरे हा काही हत्ती नाही, तुम्ही हत्तीच्या अवयवांची चर्चा करीत आहात. ते सगळे मिळून हत्ती तयार होतो.
तर अशा तऱ्हेचा उल्लेख हा चक्रधर स्वामींनी आपल्या दृष्टांतामध्ये केलेल्या 750 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे. आणि मुद्दा मी काळ यासाठी सांगतो की आपल्याला कळावं, 750 वर्षापूर्वी सुद्धा अशा तऱ्हेने अनेक प्रकारचे लोक चिंतन, चर्चा, वाद करत असत. आणि मग साकल्याने जो विचार करायला पाहिजे, संपूर्ण हा एक अभ्यासाचा भाग आहे. आणि मानसशास्त्रामध्ये त्याला खूप महत्वाचं स्थान आहे, तत्वज्ञानातही आहे. तर आपण पुढे पुढे जेव्हा जेव्हा चर्चा करू तेव्हा त्या सगळ्या तत्वज्ञानांच्या प्रवाहांचा आणि मानसशास्त्रांच्या प्रवाहांचा विचार करू. तर आपण आग्रह जे करत आहात ते फक्त प्रतिक्रिया स्वरूप आहेत. त्यातून आपल्या हाती काहीच लागणार नाही. आपण सगळे सांप्रदायिक असल्यामुळे आंधळे आहोत. तर आंधळे असणं काही चांगलं लक्षण नाही. जन्मांध ठीक आहे, त्यांना पर्याय नसतो. पण तुम्ही आंधळेपणाचा सोंग घेतलेला आहे. तुम्हाला पाहता येत नाही असं नाही, दिसत नाही असं नाही, पण तुम्हाला पाहायचंच नाहीये. तर अशा तऱ्हेची जे लोक आहेत ते कोणती असो, जैन असो, बौद्ध असो, हिंदू असो, वैदिक असो, ब्राह्मण असो या अब्राह्मण असो, हे सगळे लोक आपापल्या भूमिका जेव्हा मांडतात तेव्हा ते सत्याला नाकारतात, सत्यापर्यंत जाण्याच्या वाटा रोखून धरतात. म्हणून अशा तऱ्हेने आपण ह्या भेदभावाच्या चष्म्यातून त्या भिंगातून धर्माकडे पाहू नये असं मला वाटतं. एवढं मला वाटतं आज पुरेसं आहे, नाहीतर आणखी ताण पडेल तुमच्या मेंदूला, माझ्याही मेंदूला, मलाही थकवा येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मी थांबतो. पण प्रश्न विचारणाऱ्या किंवा कॉमेंट करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.